राम कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदारी विठ्ठल गुरु तुकाराम महाराज की जय गजानन महाराज की जय भास्कर महाराज की जय गौरी शंकर महाराज की जय वासुदेव जी महाराज की जय वसुदेव सुतं देव ज्ञानेशो भगवान विष्णुर्निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ती योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाईंच्या गाथेतील एक स्वतंत्र प्रकरण ज्याला ताटीचे अभंग म्हणून संबोधल्या जातं या प्रकरणातील पहिला असा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार दिनिष्ठ आहे तो म्हणजे असा आजची ही सेवा किमनिमित्त आहे सांगायलाच नको. सर्वांना श्रुत आहे सालाबादप्रमाणे भगवान पंढरीची वारी समोर येऊ घातलेली आहे. परंतु कोरोना नावाच्या या महामारी संकटाने आज वारकऱ्यांच्या संपूर्ण इच्छा आकांक्षांवर पाणी फिरलेलं आहे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकडा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी. ही जी स्थिती वारकऱ्यांची आहे त्या वारकऱ्यांच्या स्थितीवर त्या अवस्थेवर पुरतं पाणी फिरलेलं आहे. आणि म्हणून या महामारीचं केवळ दुःख वा त्याचं रडगाणं गात बसल्यापेक्षा एक प्रकारची इष्टापत्ती समजून आलेल्या परिस्थितीचं संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून ब्रह्मचित्कला मुक्ताबाई संस्थान मेहून तापीतीर यांच्या वतीने आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण संभाजी महाराज गाडे मेहुणकर यांच्या माध्यमातून आजपासून मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगावरच्या चालू होते आणि पैकी प्रथम दिनाची ही सेवा माझ्या महत्भाग्याने आईसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या वाट्याला आली. अभंगावर बोलायचं म्हणजे ताटीचे अभंग म्हणजे हे अनेक प्रश्न आहेत. किंवा मी काही वाक्य तुमच्या समोर ठेवली म्हणजे माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात येईल. ताटीचे अभंग म्हणजे काय? विद्वानांच्या विदुष्याची विद्वानांची म्हणजेच मुक्ताबाईचे ताटीचे अभंग. विद्वानांची किती विद्वत्ता आहे त्यांना ती विद्वत्ता पाजळायची असते. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे काय तर महाराष्ट्रीयन मराठी सारस्वताची गंगोत्री म्हणजे मुक्ताबाईंची ताटीचे अभंग. अध्यात्माचा भक्ती निर्झर म्हणजेच मुक्ताबाईचे ताटीचे अभंग. किंबहुना मी तर असं म्हणेल मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजेच मुक्ताबाईंनी भगवान श्री ज्ञानोबांना केलेला जो काही उपदेश आहे त्या उपदेशाचा उद्देश वाक्यात जर स्पष्ट करायचा झाला तर मी अशा पद्धतीने स्पष्ट करेल
की मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री ज्ञानोबारायांना जो उपदेश केला, त्या उपदेशाच्या मागचा आशयच हा आहे, उद्देशच हा आहे, जबाबदारीचं ओझं ज्या व्यक्तीच्या खांद्यावर येऊन पडतं त्या व्यक्तीला जीवनामध्ये थकण्याचा आणि त्या व्यक्तीला जीवनामध्ये रुसण्याचा नैतिक अधिकार नसतो, याची जाणीव करून देण्याकरताच मुळात मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना हा उपदेश केला. ज्या परंपरेच्या आपण पायिक आहोत त्या परंपरेचे फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्या परंपरेमध्ये उपदेश करत असताना उपदेशकाला वयाचं, उपदेशकाला नात्याचं बंधन नाही. मी अनेक इतिहास केवळ दिग्दर्शनादाखल तुमच्यासमोर ठेवण्याचा आज प्रयत्न करेन. मुक्ताबाईच्या अभंगावर बोलणे आणि त्याच्याकरता 1 तासाचा वेळ हा पुरता वेळ नाही आहे, परंतु संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून मी उपदेशकाची एक यादी वा उपदेशाच्या परंपरा वा उपदेशकाच्या जोड्या मी आज आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी विचारात घेणं. सामान्यतः उपदेशकाचा जो एक नियम सांगितला जातो वा ग्राह्य अशा पद्धतीचा मानला जातो तो असा असतो की त्यांनी मोठा असावा, उपदेशकाचं नातं उंच असावं आणि त्यानेच उपदेश करावा. मला भारतीय पौराणिक इतिहासाचा धांडोळा घेत तुमच्यासमोर काही मुद्दे ठेवायचे. श्रीमद भागवताच्या पंचमस्कंदामध्ये ऋषभदेव नावाच्या पित्याने स्वतःच्या पुत्रासह प्रजेला सुद्धा ज्ञानाचा उपदेश केला. कारण भारतीय संस्कृतीमध्ये वा संस्कृत भाषेमध्ये जनतेकरता सुद्धा प्रजा हाच शब्द प्रयोग आहे आणि पुत्राकरता सुद्धा प्रजा हाच शब्द प्रयोग आहे. म्हणून पूर्वीचे राजे प्रजेवर पुत्रवत प्रेम करत होते. म्हणून ऋषभदेवाने स्वतःच्या शतपुत्रांना म्हणजे 100 पुत्रांना उपदेश ज्यावेळेला करायचा निर्णय घेतला त्यावेळेला केवळ 100 पुत्रांना उपदेश करत नाहीत, प्रजेसह पुत्रांना उपदेश करतात. इथं पित्याने पुत्राला केलेला उपदेश आहे, राजाने प्रजेला केलेला उपदेश आहे. मला दुसरा प्रसंग सांगितला पाहिजे. इतिहास सांगण्याकरता माझ्याकडे आज पुरता वेळ उपलब्ध नाही, कृपया माफी असावी. मदालसा स्वतःच्या मुलाला कधी 21 वर्षाच्या पुढं नाही, झोपलेले असताना उपदेश तीर्थे असती बा उदंड दया माझी आत्मज्ञानी जो कान करी वितंड तो तू रे तो तुझ बुजविल प्रचंड चैतुरे जाई श्री गुरु शरण नावाच्याही स्वतःच्या मुलाला पाळण्यात झोका देत जो रे बाळा पाळण्यात उपदेश केला. काय सांगते, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थेरी तू हिंड, तीर्थयात्रा करण्याकरता जा. नाही तर आजची आई आम्हाला उपदेश करत असते, निजरे निजरे आला आणि एका पोट्ट्याचा कान कापून नेला. हा उपदेश कुठं? आणि मदालसा नावाच्या आईने स्वतःच्या मुलाला केलेला उपदेश कुठं? प्रथम पित्यानी पुत्राला, राजानी प्रजेला केलेला उपदेश, इथं मातेनी पुत्राला केलेला उपदेश. आणि मला याच्या वेगळी बाजू सांगायची आहे. श्रीमद भागवताचं तिथं गोकर्ण आत्मदेवाला उपदेश करतोय. गोकर्ण मुलगा आहे, आत्मदेव बाप आहे, बापाला उपदेश करतोय. आणि काय उपदेश करतोय? न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः. बाबा, जे सुख चंद्राला नाही, जे इंद्राला नाही, जे चक्रवर्ती राजाला नाही, मुनी रे जे काही एकांतवासामध्ये राहणारे जे मुनी आहेत त्या मुनींना जे सुख प्राप्त होतात ना ते सुख कोणालाच नाही. म्हणून धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णाम अन्यांश दोष गुण चिंता. सुंदर उपदेश आहे हा. पुत्राने पित्याला केलेला उपदेश आहे. श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये कपिलानी, भगवान कपिलानी माते, एरवी माता ही पुत्राकडून धनाची अपेक्षा करत असते, परंतु स्वतःच्या पुत्राकडून धनाची नाही ज्ञानाची अपेक्षा करणारी जगाच्या पाठीवरची पहिली
कर्दमजी तपश्चर्या करण्याकरता निघून गेल्यानंतर देवाहुती नमस्कार करतात कपिलांना. कपिल सांगतात, आई तुला नमस्कार नाही करता येणार. बाबांनी केलं ठीक आहे, कारण भारतीय संस्कृती ही इतकी उच्च दर्जाची संस्कृती आहे की ज्या खूप मोठा मान दिलेला आहे. पुत्र झालिया संन्याशी, अवश्य त्यागावे पितयाशी, भिक्षा मागोनी मातेशी, पाडावे संन्यास विधी शास्त्रार्थ. संन्यास घेतल्यावरी पिता पुत्रा ते नमस्कारी, पण संन्याशी मातावन्नी शिरी, आज्ञाधारी तियेचा. हा नियम आहे भारतीय संस्कृतीचा आहे. नुसता संन्याशी नाही, तो परमहंस पारिव्राजक जरी झाला तरी त्या संन्याशाने आईच्या अंगठ्याचं तीर्थ घेऊन प्राशन केलं पाहिजे. नमातु परदैवतम, बोल तुला काय इच्छा आहे. देव सांगते, बाबा तुझ्या बापाच्या सानिध्यामध्ये, तुझ्या वडिलांच्या सानिध्यामध्ये राहत असताना संसारातला नाही त्रैलोक्यातला असा एकही भोग नाही की जो मी भोगला नाही. 287 युगा एवढा आमच्या विमान विहाराचा कालखंड आहे. इतके वर्षपर्यंत मी विहार केला. माझ्या आज लक्षात आलं, संसारातला कुठलाही भोग माणसाला मोक्ष प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून मला ज्ञानाची अपेक्षा आहे. ज्ञाना देवतु कैवल्यम नाही ज्ञानान्न मुक्तीही, ज्ञानेन मोक्षम नतुमंडनेन. हे माझ्या आता लक्षात आलं. ज्ञानेवीन मोक्ष ना या सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. मला कपिलजी देवाहुतीला ज्ञान सांगतात. म्हणजे पुत्राने आईला केलेला उपदेश. कोण आहेत कपिल? आमचे 6 शास्त्र आहेत: सांख्य, योग, न्याय, वैशासिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पैकी सांख्यशास्त्राचे कपिल करते, योगशास्त्राचे पतंजली, न्यायशास्त्राचे गौतम, वैशासिकाचे कनाद, पूर्वमीमांसेचे जैमिनी, उत्तरमीमांसेचे व्यास. हे 6 शास्त्र आणि त्या 6 शास्त्राचे करते. गौतमस्य पतंजले व्यासस्य जैमिनिश्चापि शास्त्राण्याहु षडेवहि. तिथं कपिल त्याच्यातला अधिक एक प्रकार सांगेल. महाभारतामध्ये एक आख्यान आले, ज्याला चुडाला आख्यान म्हणतात. चुडाला नावाच्या राणीने स्वतःच्या पतीला, नामनवऱ्याला उपदेश केला, शिखित ध्वजाला. तिला तो भाग वेगळा, परंतु ज्या उपदेश करत असतील त्या चुडाने निदान चुडाल आख्यान ऐकावं, निदान वाचावं. उपदेश कसा असावा. नाहीतर तुकोबाराने अलीकडच्या काळात केल्या जाणाऱ्या उपदेशाचं वर्णन गात्यातच केलं. भ्रातारा अशी भार्या बोले गुज गोष्टी, मज आईशी कष्टी नाही. माझा तो प्रस्तावनी विषय नाही, गाथेत अवश्य पाहावा. इथं पत्नीने पतीला केलेला उपदेश आहे. निवृत्तीनाथ ज्ञानोबाऱ्यांना करतात, सोपान काकांना करतात, मुक्ताबाईंना करतात. ठीक आहे, मोठे बंधू आहेत, लहानाला उपदेश केला, हे ठीक आहे. परंतु इथं मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना उपदेश करतात. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो. वारकरी संप्रदायात जे 3 देव आहेत, ते 3 देव या आदिशक्तीने आम्हाला दिलेले आहेत. एक ज्ञानदेव आणि चांगदेव. वारकरी संप्रदायातल्या या 3 देवांना उपदेश करण्याचं काम मुक्ताबाई नावाच्या एका संतांनी केलं, महिला संतांनी केलं. अलीकडच्या काळातले पुरोगामी, अर्ध्या आळकंडाने पिवळे झालेले, पूर्वग्रह दूषित असणारे लोक, ज्यांनी स्त्रीला मर्यादित ठेवलं. भारतीय संस्कृती ही पितृप्रधान संस्कृती आहे असं सांगणारे आहेत, ज्यांनी स्त्रीला दाबून ठेवलं असं सांगणारे आहेत. स्त्री प्रधानादेशाचा कुठेतरी गवगवा करणारे आहेत. स्त्री दाक्षिण्याचा विषय आमच्यासमोर मांडणारे आहेत. त्यांनी ताटीचे अभंग वाचावे. गार्गी वाचक नवी काय, त्याच प्रश्नच नाही. परंतु त्या विदुषेपेक्षा ही एक अलौकिक स्वरूपाची विदुषी म्हणजे आमच्या आईसाहेब मुक्ताबाई. ज्या मुक्ताबाईंनी भगवान श्री ज्ञानोबांना उपदेश केला. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे काय, मी एकच सांगेल. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे बहीण भावाच्या अप्रतिम प्रेमाची, अविकार प्रेमाची, अवीट अक्षर स्वरूपाची अक्षय शिदोरी म्हणजेच ताटीचे अभंग आहे. बंधुप्रेम कसं असावं, बहिणीचं प्रेम भावावर कसं असावं, सगळा प्रपंच झाला तरी कशा करतात. ज्यांना उपदेश केला जातो, उपदेशाचा सर्वसामान्य असा आहे, उपदेशक विद्वान असावा.
परंतु ज्याला उपदेश करायचा आहे तो निर्बुद्ध असावात ना, त्याला काही कळत नसावत ना, तो अडाणी असावात ना, तो अज्ञानी असावात ना. ज्यांना उपदेश करतात त्यांचं वर्णन सगळ्या संतांनी, समकालीन असतील, तत्पश्चात झालेले असतील, आजपर्यंतच्या सगळ्या संतांनी कसं केलं. ज्ञानराज माझी योग्याची माऊली नामदेवराय करतात. ज्ञानियांचा शिरोमणी नाथ महाराज वर्णन करतात. ज्ञानाचा सागर जनाबाई वर्णन करतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव किंवा ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे जगद्गुरु तुकोबारे वर्णन करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. कितीतरी प्रमाणात देता येतील मला सांगताना स्वाभिमान वाटतो त्या बाबतीचा. काळात पुरोगामित्व या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळत असताना ज्ञानोबांच्या चरित्रातील अनेक चमत्कारिक जो काही भाग आहे चरित्रातला, त्याच्यावर प्रश्नार्थक चिन्ह ठेवून बोलणारे लिहिणारे अनेक लोक आहेत. रेडा बोलवला काय, प्रश्नार्थक चिन्ह. भिंत चालवली काय, प्रश्नार्थक चिन्ह. याच्या बाबतीत प्रश्नार्थक चिन्हच आहे त्यांचे. पण मला सांगता वाटतो तो या गोष्टीचा की ज्ञानोबांच्या जीवनचरित्रातील इतर सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत प्रश्नार्थक चिन्हामध्ये लिहिणारे वा बोलणारे जरी लोक असलेत ना, तरी ज्ञानोबांच्या प्रश्नार्थक चिन्ह कोणालाच आतापर्यंत लावता आलं नाही आणि भविष्यात सुद्धा कोणालाही लावता येणार नाही. हे निर्विवाद विद्वत्ता ज्या ज्ञानोबांनी विद्वत्ता उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून. ज्ञान उपज संपादित ज्ञान नाहीये, अर्जित ज्ञान नाहीये. गमगच्छती म्हणजे जाणे पाठ केलेलं नाहीये, गोकमपट्टी नाहीये त्या ज्ञानाची. सूर्या पुढा प्रगटे प्रकाशू जैसा हे ज्ञानोबांनी केलेलं वर्णन अप्रत्यक्ष त्या ज्ञानोबांचंच आहे. तैशी दशेची वाट न पाहता वैशीची या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते ती स्थित प्रज्ञेची निलाभे मनची सारस्वते दुबे मग सगळं शास्त्र स्वयंबे निगती मुखे. हे जे वर्णन आहे हे ज्ञानोबांचंच आहे, प्रश्नच नाही. आणि अशा पद्धतीचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी नावाचा जगतमान्य अद्वितीय स्वरूप ग्रंथ लिहावा. ज्या ज्ञानोबांनी गुरुच्या आज्ञेवरून म्हणती निवृत्ती अहो ज्ञानदेवा अनुभव करावा अमृता ऐसा, अमृतानुभव नावाचा ग्रंथ करावा. म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृतेने सनुभोगीचे सने विश्वाचिनी मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवचीवरी योग्यता भेद अमृतानुभव स्वाद विरुद्ध जव. ही ज्ञानोबांची प्रतिज्ञा. कारणी मी बोलेन वाच रूपाते रूप दावीन भोगवीन इंद्रियात करवी ही ज्ञानोबांची प्रतिज्ञा. आणि अशा पद्धतीच्या त्या ज्ञानोबांना मुक्ताबाईंनी उपदेश करावा. काय कारण काय असावं. थोडक्यात भूमिका पाहण्याचा आपण प्रयत्न करू. एरवी तसंही या 11 अभंगांपैकी पहिला अभंग माझ्याकडे आहे. असताना जाते त्या पद्धतीने एक भूमिका ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे. पक्वान्न तर तुमच्या पात्रामध्ये उद्यापासून वाढल्याच जातील, प्रश्नच नाहीये. पत्रवाढी वाढण्याचं सौभाग्य आज माझ्याकडे आहे आणि म्हणून मी त्या पत्रवाढी वाढण्याचं आज काम करत आहे. त्याच्यामुळे तदनुषंगाने येणाऱ्या काही साफसफाईचा भाग असेल, पट्ट्या टाकण्याचा भाग असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रक्रिया आज मला करू द्या. थोडक्यात तुमच्या समोर मांडेल. विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. प्रयागला जाऊन विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, ऐसे मुक्ताई शुद्धीपत्र आणण्याकरता गेलेत. शुद्धीपत्र झालं, ज्ञानेश्वरी ग्रंथ झालात, असंख्य चमत्कार झालेत. तरी समाजाच्या किंवा जातीवंत अशा पद्धतीचे जे काही समाज बांधव होते त्यांच्या मनातला द्वेष पुरता निघून गेलेला नव्हता. मग भगवान श्री ज्ञानोबा आळंदी गावामध्ये प्रवेश करतात. कोणीतरी एक इसम निघालेला असावा आणि भगवान श्री ज्ञानोबांची दृष्टादृष्ट झाली. स्पर्श नाही बघ, दृष्टादृष्ट झाली आणि त्याला अपशकुन वाटला. मला सांगितलं पाहिजे, भारतीय संस्कृतीमध्ये शकुन आणि अपशकुन मानण्याची फार मोठी परंपरा आहे. कशाला शकुन म्हणावं आणि कशाला अपशकुन म्हणावं एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. विनोदाने एक दृष्टांत सांगितला जात असतो, तो सांगेल. म्हणजे माझ्या बोलण्याचं कल म्हटल्यापेक्षा मी आकस म्हणेन.
एकदा अकबर बादशाह सकाळी उठल्या उठल्या मोकळ्या हवेत फिरण्याकरता निघाला. अलीकडच्या काळात बरीच लोक आम्ही जेवढा प्रवास करतो ना सकाळी फिरताना दिसतात. काही मॉर्निंग वॉकवाले असतात, काही मॉर्निंग वॉकवाले असतात. त्यांना विचारा कशा करता आले. काय नाही म्हणजे शुद्ध हवा. मला कधी कधी नवल वाटतं की ज्याने बिल्डिंगा बांधून ठेवलेल्या आहेत, फार मोठे मोठे बंगले बांधून ठेवलेले आहेत, मोठे बंगले बांधून त्या बंगल्यामध्ये जर यांना शुद्ध हवा भेटत नसेल तर बाकी तो भेटत असेल हा प्रश्नच पडतो मला नेहमी. अरे ज्या घरात तुला शुद्ध हवा भेटत नाही लेका, त्या घरात शुद्ध प्रेम भेटत असेल. फिरण्याकरता येतो आणि एक शेतकरी काम करताना दिसला. त्याने बादशाला मुजरा केला. बादशाला आनंदही वाटला. बादशाह परत आला आणि त्या दिवशी दिवसभर बादशाला जेवणाकरता मिळालं नाही. सातत्य होतं कामाचं, कामच करत होतात. संध्याकाळी विचार करतोय राजा, आज मला दिवसभर खाण्याकरता मिळालं नाही, काय करणार. सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं, लक्षात आलं अमक्या अमक्या शेतकऱ्याचं मी तोंड पाहिलं होतं. लगेच त्याला बोलवण्यात आलं. उद्याला फासावर लटकवा. सगळे तोंड पाहिल्यामुळे मला जेवायला भेटलं नाही. तो विचार बिरबलाकडे गेला. बिरबलाला सांगितलं महाराज असं असं झालंय, उद्या मला फासावर जावं लागते, माझा काही दोष नाही. बिरबलाने सांगितलं चिंता करू नको. ज्या दिवशी फाशी होती बिरबल दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत राजाच्या राजवाड्याच्या समोर उभा होतात आणि राजाचा दरवाजा उघडण्याच्या आत यांनी दुपट असा तोंडावर घेऊन मुजरा केलात राजाला. बादशाने सांगितलं बिरबला काय प्रकार आहे. सांगितलं सरकार माफी असावी, मी आज सकाळपासून कोणाचंच तोंड पाहिलं नाही, पहिल्यांदा तुमचंच पाहतो. लक्षात नाही आलं. म्हणजे सरकार माफी असावी, काल ज्या शेतकऱ्याचं तोंड तुम्ही पाहिलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत जेवायला भेटलं नाही. मला सांगितलं पाहिजे सरकार, तुम्ही जसं त्याचं पहिल्यांदा तोंड पाहिलं होतं ना त्यांनी सुद्धा तुमच्याऐवजी कोणाचंच तोंड पाहिलं नव्हतं हो. ते ज्या इशारती तट्टू फोकावरी घेती. अरे त्याचं तोंड पाहिलं म्हणून तुला संध्याकाळपर्यंत जेवायला भेटलं नाही याचा अपशकुन जर तू मानत असेल, त्याचं तोंड जर इतकं अपशकुनी मानत असेल तर तुझं लेका इतकं तोंड अपशकुनी आहे की त्याला आज मरावं लागणार आहे. शकुन अपशकुन हा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. ज्ञानोबारायचं मुख पाहिलं म्हणून अपशकुन मानणारे लोक होते की ज्या ज्ञानोबारायांच्या संदर्भामध्ये ज्ञानोबारायांच्या जयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्तीशी ठाव, ज्याची संगी ब्रह्मभाव भ्रांतासही. ज्यांचे संगी ब्रह्मभाव, त्यांच्या संगतीने ब्रह्मभावाला भ्रांत सुद्धा ब्रह्मभावाला प्राप्त व्हावा, त्याच्या दर्शनाचा विटाळ मानावा लोकांनी. त्यांनी जाऊन सचेल स्नान केलं. सचेल म्हणजे कपड्यासहित, सचेल म्हणजे जोड्यासहित, कपडे काढून नव्हे, जुडे काढून नव्हे. ज्ञानोबारांनी ते पाहिलं. ज्ञानोबारे त्यांना विचारतात, साधूचं अंतकरण का कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी नाही. साधूला दुर्जनाची बुद्धीच कळत नाही. ज्ञानोबारांत अहो बाबा तुम्ही असं का केलं, कशा करता सचेल स्नान केलं. ते सांगतात तुमच्यासारख्या संन्याशाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचं तोंड पाहिल्यामुळे आम्हाला विटाळ झालाय. माझी मुलगी काय जन्मभर कुवारीच राहील का कोणास ठाऊक, तिच्याकरता योग्य वर मिळेल की नाही मिळणार. अरे कशाला तोंड दाखवता. मायबापांनी तिथं जाऊन प्रायश्चित्त घेतलं, तुम्ही का मरत नाही. काय मी माझ्या वाणीला दोष देऊ इच्छित नाही. ज्ञानोबा ऐकतात ते, आणि ज्ञानोबा ऐकल्यानंतर ज्ञानोबा सिद्धपीठामध्ये परत येतात. तिथे काही बंगला नाही आहे, तिथे काही फार मोठा फ्लॅट नाही आहे, गवताची झोपडी आहे माऊलीची. आणि गवताच्या झोपडीमध्ये ज्ञानोबा जातात आणि स्वतःच्या झोपडीची ताटी बंद करून टाकतात. निवृत्तीनाथ येतात, माऊली कुठे आहेत. सोपान काका येतात, माऊली कुठे आहेत. माऊली ताटी लावून बसलेले आहेत. निवृत्तीनाथ आत्मा, माऊली बाहेर येत नाहीत. काका हात मारतात, दादा बाहेर येत नाहीत. आणि सरते शुट्या साहेब येतात. मला सांगितलं पाहिजे, साधू एखाद्या वेळा संतापून रागावून जर कुटी बंद करेल ना तर त्याच्या कुटीचा दरवाजा उघडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुक्ताईचाच आहे, बहिणीचाच आहे, बहिणीच्या भूमिकेतून जाणारीचाच आहे. इतर कोणी त्या ताटीला हात लावू शकणार नाही. हे तितकंच सत्य आहे. रामायणातला प्रसंग वाचात म्हणजे लक्षात येईल. विभांडक नावाच्या ऋषीचा पुत्र आहे शृंग, आणि त्या शृंगाला भुलवून आणण्याकरता अप्सरा ज्यावेळा पाठवल्या जातात इंद्राकरवी, त्यावेळेला विभांडकाच्या पुत्रांनी स्त्री नावाचा प्राणीच पाहिलेला नाही. स्त्री कशाला म्हणतात माहीतच नाही त्यांना. पाहलत आणि लपून बसलेत, कुटीची ताटी लावून बसलेत. अप्सरीची हिंमत नाही झाली ताटीला हात लावण्याची, उघडण्याची.
का? ती अप्सरा म्हणून गेली होती, ती बहीण म्हणून गेलेली नव्हती. इथं मुक्ताई आहे, ज्ञानोबाऱ्या आतमध्ये बसलेले आहेत आणि ऐसा ताटीवर थाप मारतात. ज्ञानोबाऱ्याला सांगतात, माऊली तुम्ही आणि तुम्ही आतमध्ये रुसून बसावं. अरे कर्तव्याची जाण असणाऱ्या व्यक्तीला किंवा कर्तव्याचं ओझं ज्याच्या खांद्यावर येतात ना, त्या व्यक्तीला थकण्याचा किंवा रुसण्याचा अधिकारच नसतो. त्याला थकता येत नाही, जीवनभर चालायचं असतं. त्याला रुसता येत नाही. रुसायचं कोणावर? परकेपणा असेल तर रुसायचं. तुम्हीच बोललात ना माऊली, विश्वाची माझी ग ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे तुमचेच वक्तव्य आहेत ना. मग तुम्हाला रुसण्याचा अधिकार, तुम्हाला रुसता येणार नाही. आणि मला सांगितलं पाहिजे, ज्ञानोबारायाला राग आला का ज्ञानोबारायांनी भासवला. माझ्या बोलण्याचं लक्षात आलं नसेल आपल्या, तर मी व्यवहाराचा किंवा पुराणाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. दोन्ही संदर्भ देईल. गीतेमध्ये अर्जुनाला मोह झाला होता का अर्जुनाने मोह भासवला होता? ज्या ज्ञानोबारायांनी अर्जुनाला शब्दतत्व सारज्ञ म्हटलं, ज्या अर्जुनाला ज्ञानोबाराय प्रज्ञाकांत म्हणतात, ज्या अर्जुनाला ज्ञानोबाराय भक्त शिरोमणी म्हणतात, त्या अर्जुनाला मोह कसं काय शक्य आहे? मग अर्जुनाला मोह झाला का भासवला? अर्जुनाला मोह झालाच नव्हता. अर्जुनाने मोह भासवला. आणि काय कारण? त्याचं एकमेव कारण होतं. राजसूय यज्ञाच्या वेळेला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, हागा राजसूय यागाचे सभासदी देखता त्रिभुवनीची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी. अग्रपूजेचा वाद ज्या वेळेला होतो, अग्रपूजा कोणाची करावी? भीष्माचार्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम निर्देशन केलंय. आकाशात पतितम तोयम यदा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, या नियमाप्रमाणे. आणि त्याला विरोध केलाय तो सख्या आतोभवानी शिशुपालाने. 1-2 नव्हे, तब्बल शेलक्या 100 शिव्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा 121 होतावर सुदर्शन उठलं, त्याचा शिरच्छेद झाला. त्याची ज्योत भगवंताच्या ज्योतीत विलीन झाली. मला पुढचा इतिहास सांगायचा नाही, परंतु राजसूय यज्ञाच्या पवित्र प्रसंगामध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर भगवंतांनी सुदर्शन चक्र खाली ठेवलं आणि प्रतिज्ञा केली, आजपासून पुन्हा हातात कधी शस्त्र धारण करणार नाही. राहिलेला भूभार अर्जुनाच्या निमित्ताने नाहीसा करेल, ही प्रतिज्ञा अर्जुनाच्या समक्ष भगवंताने केलेली आहे. आणि भगवंत अर्जुनाला नक्की माहिती आहे, आता शस्त्र हातात घेणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्ती, असं बोललेला सुद्धा आहे भगवान परमात्मा. दुर्योधना धारण करणार हीच आता कोणालाच नाही सांगितलं. तिथं या वसुदेवासी माते देवकीशी, तेन संगेची बंधू बडीभद्राशी, ती गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळी, तेही न देखिया प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाची प्रीती, यातीची आधी सनकादिकाची आशा, वाढिन्नल्या होत्या थोर भोसा की, त्याही येणे माने यशा येतीची ना, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम की, पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. 4था अध्याय वाचा. वसुदेवाला नाही सांगितलं. ज्ञानवंत एका ते लेकुरेपणेची झकविले, मी तुमचा लेकर, मी तुमचा मुलगा आहे. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नारदांचा आणि वसुदेवांचा संवाद आहे का. वसुदेवजी नारदाला हात जोडतात आणि अत्यंतिक क्षेम विचारतात. नारद म्हणतात, महाराज तुम्ही, अहो तुमच्या पोटी तो जन्माला आला म्हणून तुम्ही वसुदेव म्हणून आम्ही त्याला वासुदेव कृष्ण म्हणतो. मूर्तिबंत ब्रह्म तुमच्या उदरी जन्माला यावं आणि तुम्ही आमच्यासारख्याला ब्रह्मज्ञान विचारावं. काय प्रकार काय? वसुदेवजीच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि वसुदेवजी स्पष्ट सांगतात, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममते नेले वाया, प्रलोभविलो देव माया, पुत्र स्नेहा लागुनी तो माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मजन सांगे ब्रह्मज्ञान, तो म्हणे बालक पूर्ण मी तुझा. मी पूर्वी आराधना, देव संतुष्टही झाला. कधी?
3 जन्म अगोदर श्रीमद भागवताचा अष्टमस्कंद वाचा. अष्टमस्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्येच फार सुंदर कथा आलेली आहे. सुतप आणि कृष्णी देशामध्ये दोघं आहेत. नुकताच विवाह झालेला आहे. सुनंदा नावाच्या नदीच्या तीरावर एका पारूवरून या नवदाम्पत्यानी 100 वर्षपर्यंत, 100 म्हणजे 100 दिव्य वर्षपर्यंत, सुनंदायाम वर्षशतम पदैकम बोनस्पृशम पद, त्या ठिकाणी वर्णन केलंय भगवान शुकदेवाने. तप्यमान तपोघरम मीद मनवाह भारत, 100 वर्ष 100 दिव्य वर्षपर्यंत तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. मागा काय मागायचंय? सुतपन सांगितलं मला काय नको. कृष्णदेवीने पाहिलं भगवंताचं सौंदर्य आणि स्त्री सुलभ स्वभावानुसार वाढली ती आणि मागणी मागितली. देवा द्यायचंय का? तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. भगवान असलेत तू मुलगा पाहिजे असं म्हटलं असतं मी आत्ताच मुलगा झालोस. तुम्हाला 9 महिने 9 दिवस वाट पाहण्याची गरज नव्हती. माझ्यासारखा मीच आहे, आता दिलं पाहिजे. त्यांच्या अवधरी यज्ञ अवतार धारण केला. विचारला झालो करोनातून मुक्त? म्हटले नाही. तेच कश्यप आणि अदिती झाले, त्यांच्या उदरी वामन अवतार धारण केला. झालो का मुक्त? म्हटले नाही. आशीर्वाद देताना असे नव्हते. तेच आता वसुदेव आणि देवकी झाले. 3रा जन्म आहे. ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला आकाराशी. विचारलं मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट होऊन, आशीर्वाद देताना असाच होतो ना? लो असाच राहतो आता. म्हटले नाही, असं राहून चालणार नाही. आमच्याकरता लहान हो. भगवान लहान झाले. ऋण फेडलं त्यांचं. देवकिया उदरी वाहिला, यशोदे सायाशे पाडिला. शेखे उपिगा गेला पांडवाशी, देवकीने वाहिला, यशोदेने पाडिला. पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. कशा करता म्हणजे इतक्यात सांगितला. त्यांना मी तुमचं लेकरू म्हणून जपवलं. ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. मी ज्या ज्या वेळेला वसुदेवजी म्हणतात विचारतो, त्या त्यावेळेला तोच माझं चरणवंदन करतो. बापाला नाही सांगितलं, आईला नाही सांगितलं, बडीभद्राला नाही सांगितलं, बलरामदादाला नाही सांगितलं. जाऊ द्या. गृहमंत्री लक्ष्मीदेवी, सनकादिक नाही सांगितलं. मग कोणाला सांगितलं? अर्जुनाला. का? अर्जुनाने नाटकच तसं केलं. आता युद्धच नाही करणार. हे असं तू येथवर भिक्षा मागता भली. देवा त्याच्यापेक्षा तर भिक्षा मागितलेली बरी आहे. अपि त्रैलोक्य राजशहेतु किम न महिकृते निहत्य धार्तराष्ट्राना का प्रतिष्ठात जनार्दन. त्रैलोक्यच्या अनकळीत जरी राज्य होईल येत तरी हे अनुचित नाच दे मी. त्रैलोक्याचं अनकळीत राज्य जरी मला प्राप्त झालं, आणि हस्तिनापूरचं राज्य काय घेऊन बसलात? नाही करणार मी. तेव्हा मला माहित आहे मज जोडीला अशी तो हातीचा दुरहोशी. आज द्वारकेचा राणा पांडवा घरी आहेत ना, का पगार नाही देता मी त्याला? आमच्या घरी काम करतो तो, आमचं पुण्य आहे आणि म्हणून तो आमच्या घरी राबतो. पाहते पांडव अखंड वनवाशी परित्या देवाशी आडविती. म्हणून तो राणी ही प्रतिपाळू धावे आणि ते पुण्य जर संपलं तर तू निघून जाशील. नाही करणार देवा हे. ते उडी घातली खाला रथोन या. आणि मग नाईलाज झाला भगवंताचा. मग सरोष बोलो आदरे मातेच्या कोपी थोकले स्नेह जैसे. रागाने बोललेत भगवान, पण अर्जुन केलं तसं. अर्थात झाला नव्हता, भासवला भगवंताकडचं गुह्य काढण्यासाठी. त्या पद्धतीने हे जे 4 भावंड आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई, या चौघांचे एक एक विशिष्ट गुण सांगितला. निवृत्तीनाथांची साधना, ज्ञानोबरांकडचं गुह्य, सोपान काकांचा एकांत, आणि म्हणजे माफ करा, ज्ञानोबरांची युक्ती, सोपान काकाचा एकांत आणि मुक्ताबाईचं गुह्य. ह्या 4 विशिष्ट पूर्ण गोष्टी आहेत. नावामने देवा सांगून या काही मुक्ताबाईचं गुह्य कळणं शक्य नाही. नकळी मुक्ताई गुह्य तुझे. आणि जे गुह्य आहे हे मुक्ताबाईकडचं गुह्य काढायचं आहे. ते गुह्य काढण्याकरता काहीतरी निमित्त केलं पाहिजे. एक प्रसंग मध्येच सांगेल मी तुम्हाला, म्हणजे माझ्या बोलण्याचं कल अधिक लक्षात येईल. अकबराच्या दरबारामध्ये जे काही कलावंत होते त्याच्यामध्ये एक तानसेन उत्कृष्ट गायनाचार्य. अकबर बादशाहनी तानसेनाला सांगितलं, तानसेन जी हुजूर, अरे तू इतने अच्छे तरह से गायन करता है, गाता है, फिर गुरुजी कैसे गाते होंगे? तानसेनाला आनंद वाटला की बादशाहला आपल्या गुरुजींच्या बाबतीतलं बहुत अच्छे गाते, मेरे को सुनना है. त्यांना माहीत होतं तानसेनानं आपले गुरुजी, त्यांचे तानसेनाचे गुरुजी म्हणजे हरदास, जे वृंदावनात गेले असतील निधिवनामध्ये. त्या निधिवनामध्ये हरिदासांचं मंदिर आहे. तिथं राहत होते झोपडीकृती. ते आपल्या बादशाह करता गाणार नाहीत. समजावण्याचा प्रयत्न केला, बादशाहला सांगितलं पण नाही, मला ऐकायचं आहे. आता गुरुजी
कसे असले तरी शिष्यांकडे गुरूंचे वर्म असतातच. तानसेनाला माहीत होते यांना विनंती केली तरी हे गाणार नाहीत. त्याने एक युक्ती केली. गुरुजी कुटीमध्ये बसलेले आहेत आणि एक पोराला तानपुरा दिला, तो लावलेलाही नव्हता नीट, आणि एक चुकीचा राग त्याला शिकवला, जा तिथं बस आणि गा. तो एक झाडाखाली बसला आणि गायला लागला कसा तरी गाढवाच्या स्वरात. हरिदास बाहेर आले, मूर्खा, तानपुरा लावला नाही, राग असा नाही, असा आहे. विनंती करूनही जे काम होत नव्हतं हे नाटक केलं, आणि नाटक करून मग ते काम झालं. गायला लागले ते, बादशाने ऐकलं, समाधीच लागली बादशाला. गायन आहे ते, हरिदासाचं गायन आहे. त्याने तानसेनाला विचारलं, तानसेन अरे तूही गातो आणि तुझे गुरुही गातात, पण तुझं गात असताना कानाला चांगलं वाटतं, तुझे गुरुनी गायलं तेवढं समाधी लागली, काय कारण आहे? तानसेनाने एकाच वाक्यात उत्तर दिलं, मी तुमच्याकरता गातो, माझे गुरुजी देवाकरता गातात. गुरुकडून ते काढण्याकरता हे नाटक करावं लागलं. तसं मुक्ताबाईचे जे गुह्य आहे हे जगाच्या समोर येण्याकरता काहीतरी निमित्त होणं अत्यंत गरजेचं होतं. ज्ञानोबा विचार करतात, एवं गुरुक्रमे लादले, हे जे काही तत्वज्ञान माझ्यापर्यंत आलं होतं ते मी ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभवाच्या चांगदेव 65च्या हरिपाठाच्या रूपाने प्रकट केलं. परंतु मुक्ताबाईकडचं जे गुह्य आहे हे मुक्ताबाईकडचं गुह्य तसं निघणार नाही, त्याच्याकरता काहीतरी निमित्त केलं पाहिजे. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगेल. मी लहान असताना वैकुंठवासी संत श्री सोबत राहत असताना काही छोटे मोठे सप्ताहांच्या करता जाण्याचा योग यायचा. त्यावेळेला कीर्तनकाराची, टाळकऱ्याची व्यवस्था म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आजचा आणि 30 वर्षापूर्वीचा काळ खूप मोठी विचित्र परिस्थिती होती. कुठेतरी एखादी पडीक खोली असेल त्याच्यामध्ये महाराज लोकांना ठेवायचं. अळगळीची काही म्हणजे वस्तू जशी टाकून ठेवतात तसे महाराज लोक टाकायचे. आमच्यात एक गुरुबंधू होते, ते आमच्यासोबत राहते व आमच्यात कधी मिसळतच नव्हते. आणि एका कोपऱ्यात झोपले ते रात्री, अंधार करून झोपायची आम्हाला सवय अजूनही तशीच आहे माझी. त्यात एक नागीधारी संत होते, दिला त्यांनी दणका. जसा दणका दिला तशी बोंबलायला लागली, अब विंचू चावला. मग आता काय गुरुबंधू या नात्याने जाणं भाग होतं, पण गेलो काय झालं, विंचू चावलं. तितक्या ते कार्यक्रमाला कल्ला करू नका म्हणून शेजारीची चढवणार आहे. झाली पंचायत, आता काय करायचं? तर म्हटलं काहीतरी इलाज करा, आता दवाखाना नाही, काही नाही. तितक्या ठिकाणी सांगितलं आमच्याकडे एक म्हातारा आहे, त्याच्याकडे काहीतरी झाडपाला आहे आणि ते त्या झाडपाल्याच्या माध्यमातून तुमचा विंचू लगेच उतरून देतील. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्याला बोलवून आणलं. लगेच तो म्हातारा त्याने तो झाडपाला आणला आणि ते काय लावायचं त्याला उतरला. उतरल्यानंतर ज्यांना विंचू चावलं होतं ते शांततेने झोपले, मला झोप लागत नव्हती. का? कारण मी एक चिकित्सा करत होतो की एवढा मोठा विंचू, त्याचं ते विषण एका मिनिटात त्याने उतरवलं कसं. दुसऱ्या दिवशी सकाळी होताबरोबर आंघोळ केली, नित्याने होताबरोबर मी त्या म्हाताऱ्याकडे गेलो. त्या म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा रात्री मी तुमच्याकडची ती कला पाहिली, कमाल आहे गो, काय मंत्र म्हटले, काय तुम्ही ते झाडपाला वापरला, कृपा करून मला सांगता का? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला जर सांगितलं तर आम्हाला कोण विचारणार? आपला देश मागावर असण्याचं हेच एक फार मोठं कारण आहे की ज्याच्याकडे जे आहे त्याने ते त्याच्याकडे राख, आणि म्हणून हा गोंधळ झाला. त्यावेळेला आता म्हाताऱ्याकडून तर काढायचं, मग काय करायचं? मग आम्ही कोणतरी एक विंचू चावला म्हणून नाटक करायचं, बोंबलायचं. त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग जायचं, तो कोण ते पाहायचं. तसंच नाटक केलं. म्हातारा आला, म्हाताऱ्याच्या मागोमाग मी गेलो. गेल्यानंतर त्याने जो पाला तोडला झाड माझ्या लक्षात आलं, आणि लक्षात आल्यानंतर म्हातारीने येऊन असा सोडला, आणि तो रस लावल्याबरोबर तो जो विंचू ज्याला चावल्याचं नाटक केलं होतं त्याने विचारलं, म्हटले आला का? हो म्हटल्याबरोबर त्याने लावल्याबरोबर सांगितलं, आजोबा काय औषध आहे? म्हटलं तुमचं विंचू उतरला. म्हातारं फार हुशार होतं. म्हाताऱ्याने सांगितलं, माझं औषध फार प्रभावी आहे, त्याने विंचू उतरतो, पण इतक्या लवकर उतरत नाही, काहीतरी तुमचं नाटक आहे. काय नाटक आहे सांगा? म्हटलं तुम्ही तो पाला सांगत नव्हते, कोणत्या झाडाचा आहे, त्याच्याकरता हे सगळं नाटक करावं लागलं. तसं भगवान श्री ज्ञानोबा आहे या ठिकाणी निवृत्त मुक्ताबाईकडचं जे गुह्य आहे ते गुह्य बाहेर काढण्याकरता अशा पद्धतीचं हे लावण्याचं, अविद्येचं म्हणा, अविद्येची ताटी आहे ते लावण्याचं नाटक करतात, आणि मग मुक्ताबाईंना उपदेश करावा लागतो. किंवा त्याच्या मागचा दुसरा असाही एक भाग असू शकतो की कधी कधी अधिकारी लोकांना, अधिकारी व्यक्तीला त्याच्या अधिकाराची जाणीव करून द्यावी लागते. बरेचदा असं होतं
एक माणूस सकाळी उठल्या उठल्या समोरच्याच्या घरी गेला आणि त्याचा दरवाजा वाजवला. तो बाहेर आला, म्हटलं गाव काय काय नाही, म्हटले पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हटले आमच्या घरासमोरची नाली फुटलेली आहे आणि त्याचं सांडपाणी आमच्या अंगणामध्ये घुसते आहे आणि ती ताबडतोब नाली दुरुस्त करण्यात यावी. त्यांनी सांगितलं तुझ्या अंगणातली नाली फुटली मला का सांगतो? त्याने सांगितलं का सांगतो, तुम्ही आमच्या गावचे सरपंच आहात. विषय संपला. सरपंच आहात म्हणजे ही जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या नाल्यात तुम्ही दुरुस्त कराव्या. म्हणजे त्या सरपंचाला कधी कधी लोक अधिकाराची जाणीव करून देतात. कधी कधी काही लोकांना तुम्ही कोण आहात, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजेत याच्या अधिकाराची जाणीव करून द्यावी लागते. संध्याकाळची वेळ होती, ड्युटी आटपून एक पोलीस इन्स्पेक्टर, एक अधिकारी घरी येत होता आणि घरी येत असताना लागली टाळीन कोण अशी स्थिती होती. विचार करत होतो की जप्त केलेल्या दारूचं नेमकं केल्या जाते का फस्त केलेल्या दारू जप्तीच्याच बातम्या पेपर येतात, त्याच्यानंतरच्या दारूचं झालं काय नंतर लक्षात आलं फुल लागलेला होता. एका तोच पडला बिचारा सद्यग्रस्त. मग कोणी रागवावं? ज्याला लागला धक्का त्यांनी का ज्याचा लागला त्यांनी? ज्याचा धक्का लागला तेच रागावले. तुला कळत नाही का मी कोण आहे? तुला तुझ्या घराचा रस्ता दाखवू का? हा बिचारा माळकरी होता. त्यांनी पाहिलं साहेब, त्यांनी सांगितलं साहेब खरं सांगू का, मला नक्की कळतं तुम्ही कोण आहात. मग खरं सांगू का, तुम्हालाच बहुतेक कळत नसावं तुम्ही कोण आहात, का तुम्हाला जर कळलं असताना तुम्ही कोण आहात तर तुम्ही मला अशा स्थितीत दिसलेच नसता. दाखवण्याचा माझ्या घराचा रस्ता मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, मी जाऊ शकतो. पण विनंती करतो साहेब, तुमच्या खिशात जर तुमच्या घराच्या पत्त्याचं कार्ड असेल ना तर मला द्या, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवतो. कारण तुम्ही ज्या स्थितीत आहात तुम्ही तुमच्या घरी स्वतःहून जाऊ शकाल असं मला वाटत नाही. म्हणजे मी कोण आहे याची जाणीव सुद्धा कधी कधी लोकांना करून द्यावी लागते. कधी कधी लोकांना अतिरिक्त जाणीव असते, मी कोण आहे याची जाणीव कारण नसताना असते. एकदा प्रवास करत होता एक महिला, 2 माणसाचं सीट घेऊन अशी आलिशान बसलेली होती. एक माणूस उभा होता, तिला असं वाटतं हिचं कोणी असेल, तिकीट काढायकरता मागे गेला असेल, एक दुसरा गेला, शेवटी बाजूला सरकत बाईसेत शेवटी धक्का लावला त्याने. त्याचे काय रे मगापासून मला म्हणतो बाजूला सरका, कोण तू? म्हटले मी तर बाईने सरळ उत्तर दिलं, गावचा का गाडीचा? सरपंचाचा अधिकार गावात गाडी कारण असताना अधिकार गाडीत दाखवणारे असतात. कधी कधी शतयोजन समुद्राच्या काठावर ज्यावेळेला दक्षिण भारतात टोकावर येऊन बसलेले सेना आलेली आहेत, रामचंद्राचा सीतेच्या देवीचा शोध घेण्याकरता शतयोजन समुद्र आहे. कोण जाणार? कोणी म्हणे 25 जातो, कोणी म्हणे 50, कोणी म्हणे 75 जातो, कोणी म्हणे 100 जातो. वापस येण्याची गॅरंटी नाही. आता करायचं काय? तिथं त्या स्पर्धेत मंत्र आहे, हनुमंताला नक्की येऊ शकतात. जांबवंताने हनुमंताला सांगितलं, हनुमंता जाऊ शकतो आणि परत येऊ शकतो. त्याने मारलं, जय श्रीराम म्हटल्याबरोबर उड्डाण घेतलं. ती लंका नाही पुढं उतरले, पड लंकेत उतरले. तिथं विचारतात लंका कुठे आहे? म्हणले एक स्टेशन मागं गेली. पुन्हा रिव्हर्स गेअर घ्यावा लागला. कशा करताही संदर्भ दिलाय मी, केवढं सगळा सविस्तर सांगण्याकरता वेळच नाही. त्या पद्धतीने या ठिकाणी मुक्ताबाई ताटीचा दरवाजा त्या ठिकाणी उघडण्याकरता ताटीच्या समोर येऊन ज्ञानोबांना अधिकाराची जाणीव करून देतात. माऊली तुम्ही रुसलात, तुम्हाला राग आला, कोणाचा आणि का म्हणून राग यावा तुम्हाला? अहो तुम्ही विश्वची माझे घर म्हणणारे आहात, तुम्ही योगी आहात. नुसती योगी नाही, ज्ञानराज माझी योग्याची माऊली असं नामदेवरायांनी तुम्हाला संबोधलेलं आहे. आणि तो योगी कसा असतो? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. ज्यांचं मन पावन असतं, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. त्याचं मन मोकळं आहे, वाणी रसाळ आहे. मी तो याची नावे भाग्य जावी त्यात. आणि असं असताना तुम्ही ताटी लावून बसता, हे कितपत योग्य आहे? माऊलीचा ताटी लावण्याचा उद्देश आहे जगाला आमचा विटाळ होतो म्हणून आम्हाला जगाकडे जायचं नाही आणि विटाळलेल्या जगाला आम्हालाही पाहायचं नाही. मुक्ताबाई म्हणतात, दादा ते तुम्हाला आता करता शक्य नाही, तुम्हाला नाही करता येणार, ते तुम्हाला नाही तो अधिकार.
तुम्ही सांभाळलं पाहिजे, तुम्ही सावरलं पाहिजे स्वतःला. आणि योग्याची खरी व्याख्या ही आहे, जो पवित्र मनाचा आहे. आणि तुम्ही तर योगाचे जे अनेक प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारामध्ये मिळतात. कारण काही ज्ञानयोगी आहेत, काही भक्तियोगी आहेत, काही कर्मयोगी आहेत, काही अष्टांग योगी आहेत. तुमचाच नंबर प्रत्येक योग्यात आहे. यादी कोणची काढू? ज्ञानयोग्याची यादी काढली, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, आणि तो ज्ञानाचीच मूर्ती. देव म्हणते रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. ज्ञानयोगी, ज्ञानवर आहे भक्ती. एवढी मोठी विद्वत्ता असताना सुद्धा ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा या नियमाप्रमाणे पडून या वेद हरिगुण गावे या नियमावर पताका काय माऊली घेतात. आणि माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले. भक्तियोगी आहेत, ज्ञानावर आहे. कर्मयोगी आहेत. जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले, पावन देव तीर्थ भजन न सांडती. जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर प्रत्यवाय आहे अशास्त्री वर्तता किंवा अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी. निवृत्तीनाथांनी शुद्धीपत्राकरता स्पष्ट नकारच दिला होता. सोपान काकाचा विरोध होता, आईसाहेबांचा विरोध होता. ज्ञानोबांनी सांगितलं नाही नाही नाही, आपल्याला नाही करता येणार. आपल्याला ते लोकांप्रमाणे अलौकिक न व्हावे लोकाप्रती. आणि म्हणून शुद्धीपत्राच्या आणि अष्टांग योगाचा प्रश्नच नाही. 6वा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातुष्टितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम. वाचा त्याच्यावरच्या ओव्या. सव्यते तळी ठेविजे, तेने शिवनीमध्ये पिळीजे, वरी बैसे तो सहजे वामचंद्रो. काय योगाची प्रक्रिया मांडली ज्ञानोबरायांनी. अष्टांग योगी आहेत. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय. या पदावरच्या 12व्या अध्यायातल्या वया वाचात. जीव परमात्मा दोन्ही बैसोनिया एक्यासनी, जयाच्या हृदय भोनी विराजती. इतका अंतःकरण शुद्ध आहे की जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. इतकं शुद्ध अंतःकरण ज्यांचं आहे, इतकं शुद्ध मन ज्यांचं आहे. कारण परमार्थामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, मनाची शुद्धता आणि मनाची स्थिरता. मन शुद्धही लागतं आणि मन स्थिरही लागतं. मनाचा नुसता योगी पावन मनाचा, अर्थात जो पावन मनाचा आहे तो योगी असतो, त्याला नाही साही अपराध जनाचा. जनाचा क्लेश, जनाचा क्रोध, जनाची त्याने काही केलं असेल याच्यात तो अडकत नाही. विजते जया ही स्थिती आहे. या अवस्थेला तो प्राप्त झालेला असावा लागतो. त्याच्यावर याचा बंधवांचा होता कामा नये. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. रहा या पदावरचे व्याख्यान तुम्हीच लिहिलेले आहेत आणि तुम्ही आज ताटी लावून बसता. मान्य आहे मला, जगाने तुम्हाला त्रास दिला असेल. संती सुखी व्हावी पाणी उपमा आहेत. विश्वाचा राग, त्याला वन्नी अग्नीची उपमा दिली. कारण अग्नीचं अग्नी ओलही जाळते, वाळलेही जाळते. तसंच राग, संताप जो आहे या खळांचा, हा साधू असोत का भोंदू असोत दोघांनाही त्रासदायक आहे. साधूलाही त्रास देतात ते लोक, भोंदू असेल तर त्यालाही त्रास देतात ते लोक. विश्व रागे झाले वन्नी, अग्नीप्रमाणे जाळणारा तो आहे. पण संती सुखे व्हावी पाणी, ती पातळ आहे, ती शीतल आहे. त्या पद्धतीने संतांनी सुखाने जीवन, पाणी म्हणजे जीवन, पाणी व्हावं. त्यांचा राग मानू नये. जगतची देह झाले या नियमाप्रमाणे त्या साधूचं जीवन असलं पाहिजे, हे तुम्ही सांगून ठेवलं आणि आज तुम्हीच रुसून बसले. ही कितपत योग्य आहे माऊली, हे तुम्हाला शोभत नाही. शब्द शस्त्रे झाले क्लेश,
आणि संती मानावा उपदेश. समाजाच्या शब्दरूपी शस्त्राने जर क्लेश झाले असतील तर त्या क्लेशाला उपदेश मानला पाहिजे. कारण घाव करण्याचं काम नुसते शस्त्र. मित्र एवढं बोलेल की शस्त्राने केलेले घाव एकदाचे बुजतात, त्याचे व्रण एकदाचे बुजतात, परंतु याचा घाव दिसत नाही, याचा व्रण दिसत नाही. परंतु तिखट शस्त्र आहेत ती म्हणजे शब्दाचे. विज्ञानाने संशोधन केलंय की आमच्या शरीरावर ज्या इजा होतात, ज्या जखमा होतात, पैकी जिभेला झालेली जखम सगळ्या औषधाशिवाय खरी आहे. पण जिभेला झालेली जखम जरी बसत असलीत ना तरी जिभेने झालेली जखम मात्र तू जिभेचा. बातों में बात, बातों में घात, बातों में घिशक, सब बातों में. महाभारत घडलं ते शब्दानीच घडलं, आंधळ्याची संतान आंधळी. रामायण घडलं ते शब्दानीच घडलं, लक्ष्मणावर घेतलेला आक्षेप. कितीतरी उदाहरणं केवळ दिग्दर्शनाकरताच मला सांगावं लागेल हे सगळं सगळं. एरवी शब्द बाप शब्द. ज्ञानोबारांनी अमृतानुभवामध्ये उपदेश केला की काय उपकार मानायचे त्या शब्दाचे. स्मरणदानी प्रसिद्धू. शब्दाचे किती उपकार आहेत, स्मरण करून देण्याकरता तो प्रसिद्ध आहे. मूर्त असणाऱ्या परमात्म्याचं मूर्त रूपात दर्शन घडवण्याची ताकद सुद्धा शब्दाचा आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. नोनी चालविला मागे येतील त्याशी, मागोनी आली वाट शुद्ध ओळीची कैशी, तरले तरती आणि काही विश्वासी. आणि म्हणून शब्दाच्या शस्त्राने जर क्लेश झाले असतील संतांनी तो उपदेश मानावा. कारण क्षमाशस्त्र जया नराची हाती, त्या प्रती काय करे, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, आणि जायतो विजोनी आपोआप. क्षमाशस्त्र ज्याच्याकडे आहे दुर्जन त्याला काहीच करू शकत नाही. तो आणि म्हणून माऊली संतांनी हेतुआरोप असतील, काही दोष अशा पद्धतीचे आरोप केले असतील तर तो उपदेश मानला पाहिजे. मुक्ताबाई उपदेश करतात ज्ञानोबारायांना आणि शेवटी म्हणतात विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली विश्व हा पट आहे, पडदा आहे, दुपट्टा आहे, पण त्याच्यातला ब्रह्म हा दोरा आहे. ओत पोत पटी तंतू जैसे. या पटामध्ये ओत प्रोत आडवे आणि उभे तंतूच आहेत. त्या पद्धतीने तो तंतू म्हणजे तो परमात्मा आहे. विश्व हा पट आहे परंतु त्याच्यातला तंतू म्हणजे परमात्मा आहे. तोच नटलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, हरीने कामा घातला चिरा, जिथं देखूत श्याममय, लाली मेरे लाल की जिथं देखूत लाल. कितीतरी प्रमाण. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, जन नवे हा अवघा जनार्दन. जनी जनार्दन संत बोलती वचन, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. कितीतरी प्रमाण सांगता येतील. नाही तोच परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे असतात. कोणी आणि रागवायचं कुणावर. माऊली हे मी तुम्हाला सांगावं काय नाही. तिचा उपदेश मुक्ता पुढं 10 अभंग आहेत, 11 अभंगाचा उपदेश आहे. मला कधी कधी असं वाटतं की मुक्ताबाईने 11चा अभंग का लिहिले असावे. असं लक्षात आलं की बहुतेक महाभारत युद्धामध्ये दुर्योधनाकडून 11 अक्षुणी होते. 11 हा अंकच बदनाम झाला कारण त्या मूर्खासारख्याच्या सहकार्याकरता 11 अक्षुण गेलेत. आणि म्हणून मुक्ताबाईंनी त्या 11 अंकाच्या मागे लागलेला हा जो दोष होता हा पुसून काढण्याकरता हे 11 अभंग लिहिलेले असावे. हे 11 अभंग म्हणजे खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाची गंगोत्री आहे. हे 11 अभंग म्हणजे विद्वानांच्या वैदुष्याची, विद्वानाच्या विद्वत्तेची खऱ्या अर्थाने परीक्षा आहेत. किंबहुना ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईचं गुह्य जगाला कळावत याच्याकरता केलेली हे युक्ती आहे. परब्रह्म डोळा डाऊ ऐशे म्हणती कोणा नये युक्ती. ज्ञानोबाची युक्ती कोणालाच येत नाही. आणि आतापर्यंत असे उपदेश बरेच झालेत. मग कदाचित हे दिवाळं वाटत असेल तर ते मोठ्याचं दिवाळं असतं. त्या मोठ्याच्या दिवाळ्यात सुद्धा बरंच काही मोठं असतं.
मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना उपदेश करावा लागला, वशिष्ठांनी केला. तो इथं ज्ञान असणाऱ्या ज्ञानोबांना उपदेश करतात, आईसाहेब मुक्ताबाई करतात. आजचा अत्यंत पवित्र चतुर्थी तिथी आहे आणि आजच्या पवित्र चतुर्थ तिथीला मी माझे गुरु वैकुंठवासी भगवान पंढरीनाथ आजच्याच तिथीला अकोट इथून प्रस्थान करायचे. संत श्री वासुदेव फार चांगल्या पद्धतीने अकोट या शहरामध्ये महाराजांच्या प्रस्थान प्रसंगी आईसाहेब मुक्ताबाईंची ही सेवा माझ्या वाट्याला संभाजी महाराजांच्या माध्यमातून गुरुवर्य सारंगधरजी महाराज यांच्या आदेशावरून ही माझ्याकडे आली आणि हा सेवा करण्याचा योग या ठिकाणी घडून आला. बरंच काही सांगण्यासारखं आहे. तिथे योगी कोणाला म्हणावं, ताटिया शब्द पुरुषानुसार तर ताटिया शब्दाचे अनेक अर्थ होतात. ताटी एखाद्या दरवाजाला लावण्याची आडकाठी अशा पद्धतीचं. ताटी म्हणजे सुख. या सर्वाच दृष्टिकोनातून या ताटी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी कसा लागू पडतो, कशी ते नियमाची ताटी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात, किंवा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केल्यानंतर सरळ लिहून ठेवलं, ज्ञानेश्वरी पाटी जो उभी करेल मराठी त्याने अमृताचे ताटी जाण. नारोटी ठेवली, तिथं टाटी म्हणजे ताट आलं. बालक बापाचे ताटी रिघे, की ते बापा तेची जेवढू लागे की मग तो संतोषुनी वगी मुखची ओढी, तिथे ताटच आलं. अमृताचे ताटी उघडू अशी रससोय कैशी, असं ज्ञानोबा बोलले. ताटी म्हणजे ताटही होतं, ताटी म्हणजे कुंपणही होतं, ताटीमध्ये एखादं झडपही होतं, ताटी म्हणजे सुखही होतं. या सर्वार्थानेच हा ताटी हा शब्द कसा पूरक आहे. एखाद्या वेळेला वेळ मिळाला तर त्याचं चिंतन करू. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संत श्री वासुदेवजी महाराजांच्या पंढरी प्रस्थानाच्या प्रसंगाच्या निमित्ताने आणि आईसाहेब मुक्ताबाईंची सेवा माझ्यासारखा अल्पज्ञाकडून घडून आली आणि ज्यांच्यामुळे हा योग आला, भगवान परमात्मा त्यांची सदैव सद्बुद्धी देवत आणि त्यांच्या हातून मानवतेच्या उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देवत हीच आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.